रॉयल चॅलेंजर 12th मॅन सनरायझर. लेग अंपायर संकेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. संकेत सर कुठे आहे? आजच्या दिवसातली चौथी मॅच रॉयल चॅलेंजर वडकी वर्सेस रॉयल वडकी सनरायझर्स. चला पंच आलेले आहेत, सामन्याला सुरुवात करूया. फलंदाजीसाठी प्रथम रॉयल चॅलेंजर वडकीकडनं आलेला आहे प्रथमेश शेवाळे आणि कॅप्टन कुल अमित मोडक. आणि त्यांनी निवडलाय अक्षय कटके मॅजिक ओव्हरसाठी. आणि सनरायझर संघासाठी प्रथम गोलंदाजीसाठी आलेला आहे सागर गाडे. खूपच महत्त्वाचा हा लेस प्लेचा इशारा अंपायर कडून. खूपच चांगल्या प्रकारचे पंच आपल्याला लाभलेला आहे WSL साठी. एक साईडनी प्रशांत सर, दुसऱ्या साईडनी संकेत सर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत हिमांशू सर. चला लेट्स प्ले. सागरचा पहिला चेंडू बघूया त्यावर किती धावा घेण्यात प्रथमेशला यश मिळते. आणि या WSLचा लीडिंग स्कोरर म्हणून प्रथमेशकडे बघितले जाते. बघूया प्रथमेश किती धावा करतोय. हा पहिला चेंडू त्याच्यावर खोलवर मारलेला हा फटका आणि इथं झेलबाद. ओंकार शिंदेचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि पहिल्याच चेंडूवर रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाला बसलेला मोठा हादरा प्रथमेश शेवाळच्या रूपामध्ये. आणि खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. फुलवर स्वरूपाचा बॉल टाकला होता सागरने आणि त्याच्यावर मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्रथमेशने आपली विकेट बहाल केली आहे. गेले 4 सामन्यामध्ये प्रथमेशची तोप कुठेतरी थंडावलेगत वाटते. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाही. 4 मॅचमध्ये 3 सामन्यामध्ये तो गोल्डन डकवर आऊट झालेला आहे. तरी लवकरात लवकर त्याला त्याचा खेळ सावरायला लागेल आपल्या संघासाठी, कारण इथून पुढे सगळे सामने खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा बॅट्समन रमेश गायकवाड. ऑलंग द कार्पेट मारलेला फटका 1 धावांच्या मदतीने दुसरी धाव घेण्यात यशस्वी. या 2 धावांनी रॉयल चॅलेंजर वडकीचा श्रीगणेश झालेला आहे.
एक एक धावांनी आपल्या संघासाठी मजल मारण्याचे प्रयत्न आहे. त्यामुळं स्वतः अमित मोडक क्षणोक्षणी बॅट्समनला कानमंत्र देत आहे की आपल्याला हा सामना किती महत्त्वाचा आहे. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण या मॅचवर पुढचं क्वालिफायचं सगळं ठरणार आहे. डेड स्वरूपाचा चेंडू. धन्यवाद प्रकाश सर. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो वंदितो शिवप्रभुराया. छत्रपती शिवरायांना त्रिबाराचं मानाचं वंदन. महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स वडकी विरोधामध्ये वडकी सनरायझर्स. इथे आक्रमण चढवलंय, चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत, वेगवान सिंगल. प्रयाग चांगलं क्षेत्ररक्षण करेल. एक धाव येते, 5 धाबा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. प्रथमेच्या रूपाने पहिला धक्का शून्यावरती बसलाय. तर आता रमेश गायकवाड आणि अमित मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने कुल कॅप्टन पाहायला मिळत आहेत. अमित मोडक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, ते खेळावे लागतील. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. सागर फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. टोले जंग प्रहार, छत्रपतींचा छावा, मिळाला 6 धावा. षटकार. धावफलकावरती 11. नितीनजी गायकवाड साहेबांचं देखील शुभागमन आहे. त्यांचं संघमालकत्व या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतं आणि क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे सातत्याने पाहतो. 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सागरवरती आक्रमण. इथे समोरच्या दिशेने आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, बडी मछली जाल में, टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से. विकेट आली आहे. अमित मोडक बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज होते बाद. दुसरा मोठा जाळा फलंदाज जाळ्यात अडकवण्यास सनरायझर वडकी संघाला पहिलं षटक संपलंय. 2 बाद 11 धाबा आहेत. संघ अडचणीमध्ये सापडलाय. रमेश आणि दुसऱ्या बाजूने अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगार म्हणून शुभमकडे पाहिलं जातं. इथे आक्रमण होतंय. रमेशच्या बॅट मधून हवाई तडाखा तर आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. झेल झालाय. आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आलाय. OUT आउट. फलंदाज असेल बाद. न्यू बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 मार्गस्थ आहे. शुभम इथे अगदी आपण पाहूया शरीरभेदक मारा, स्लोअर मारा नक्कीच पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चर्चा करतायत. तिथे चर्चेतून काहीसा कानमंत्र देखील दिला असावा. शुभम पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे हलक्याशा हाताने दिशा दिली आहे डिक्लेअर स्वरूपात. 1 धाव. एका धावसंख्येने धावफलक 12. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये
रॉयल चॅलेंजर्स वडकी प्रथमतः फलंदाजी करतायत. ही देखील मॅच डू ऑर डाय अशा प्रकारची पाहायला मिळेल. परंतु संधी असेल इथे या मॅचमध्ये क्वालिफाय होण्याची. सुपर 4 मध्ये कोणता संघ होणार अगदी या स्पर्धेच्या 9व्या दिवसामध्ये हे समीकरण पाहायला मिळेल. 13 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. शुभम चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे देखील समुद्देशन चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफलक 14. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च करत एक विकेट घेतली आहे. चांगली गोलंदाजी शुभमची आहे. इथे झेल झालाय आणि किरणची खेळी देखील संपुष्टामध्ये. विकेट. फलंदाज होतोय बाद. न्यू बॅटर विशाल मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तर मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज पाहायला मिळतील आपल्याला अक्षय कटके. मॅजिक ओव्हरमध्ये 16 धाब्यांचं टार्गेट आहे. ते टार्गेट पूर्ण होणार का? शुभमची गोलंदाजी तर बहरदार पाहायला मिळाली. महत्वपूर्ण मॅच आहे. झुंज मैदानाच्या आतमध्ये 2 भालटे ताकदीचे संघ पाहायला मिळत आहेत. एका बाजूने वडकी सनरायझर्स तर दुसऱ्या बाजूने रॉयल चॅलेंजर्स वडकी. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चालकीची एज. एक धाव येते डिक्लेअर स्वरूपात. 16 धावा. 15 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. इथे मोठा फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील चेंडूच्या खाली झेल झालाय. अजय देखील बॅक टू दी पॅव्हेलियन. विकेट आली आहे. पंधरा धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. मॅजिक ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी अक्षयची पाहायला मिळते. हा चेंडू देखील सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. अजित गायकवाड ऑन स्ट्राईक आहे. आणि मॅजिक ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये अवघी एक आली. 3 चेंडूंमध्ये 15 धावा गरजेच्या आहेत. इथे विक्रमी खेळी करावी लागेल यात मात्र शंका नाहीये. बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येतील. फेकी सुरेख. एकच धाव. 4 चेंडूंमध्ये 2 आले. 2 चेंडूंमध्ये 14 गरजेचे आहेत. 16 धावा आहेत. लढाब लागेल. सिक्स्टीन रन ऑन बोर्ड. 16 धावा आहेत. इथे आक्रमण होतंय. क्षेत्ररक्षक येतील. सिंगल तर घेतली आहे.
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा येतील. एक चेंडू आणि आता जर पाहिलं तर 12 धावेंची गरज आहे. इथे आडवा बॅटने चेंडूला खेळलंय, क्षेत्ररक्षक येतील. 2 धावेंची पेनल्टी आहे रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाला. धावफलकावरती जर पाहिलं तर 18 धावा, माफ करा 19 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, त्यापैकी 2 धावेंची पेनल्टी ही सुरुवातीला ॲड होईल. शेवटचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून ओमकार शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार माने, इथे आक्रमण झालंय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, चांगला झेल अक्षय कटकेच्या माध्यमातून टिपला जातोय. यशच्या माध्यमातून जो टिपलेला पाहायला मिळेल आणि फलंदाज देखील होत आहेत बाद. धावफलकावरती जर पाहिलं तर 19 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. अक्षय मोडक न्यू बॅटर दाखल होतील. अडचणींचा सामना संघ करतोय. मोडला जरी संसार तरी मोडणार नाही का ना. पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाना. शेवटच्या षटकामध्ये जर धावांचा पाऊस अजूनही पडला तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहील, यात मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी ओमकार मानेची आहे. इथे देखील सूर्य एक लाजवाब चेंडू येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहेत. फिरकीची जादू दाखवतायत ओमकार. ओमकार म्हटलं की तारणहारता, ओमकार म्हटलं की विघ्नहारता, ओमकार म्हटलं की संकट मोचक, आणि संघासाठी संकट मोचक ठरणार का ओमकार, हे पाहणं गरजेचं आहे. इथे 2 धावा सुरक्षित धावफलकावरती 21 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने 22. वडकी सुपर लीगचा थरार, मानाची सन्मानाची प्रेमाची क्रिकेटची स्पर्धा. पुणे जिल्ह्यातील हाफ पिच विश्वातील असणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. इथे व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. बॅक टू बॅक 2 वाईड आले. 23 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतील. दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. विकेट आली आहे. फलंदाज होते बाद. शेवटचा 1 चेंडू उर्वरित आहे. तर न्यू बॅटर युवराज पठारे. इथे आक्रमण झालंय. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण, आणि त्यानंतर अगदी आपण पाहूया 2 धावा घेत फलंदाज बाद होत आहेत. आणि स्टंपची काळजी घ्या, अजून 2 दिवस मॅचेस खेळवायचे आहेत. 25 बनवल्यात विजयासाठी. 24 चेंडू 26 धावेंची गरज, आणि 2 धावेंनी धावफलकाला सुरुवात. वडकी नाईट रायडर्स आणि वडकी इंडियन्स बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय शेवटच्या मॅचचा. 8व्या दिवसातील 5वी मॅच, आणि या मॅचचा टॉस आपण करतोय. आदरणीय नितीनजी गायकवाड आणि आदरणीय मशकूर शेठ मोडक दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण लगेच संपन्न करतोय. 5व्या मॅचचा टॉस यानंतर जो होतोय शेवटची मॅच जी पाहायला मिळेल. रणजित सर चला, दुसऱ्या बाजूने संतोष चव्हाण सर.
टॉस होतो यानंतरच्या मॅचचा, छापाईस कॉल आणि टॉस का बॉस. वडकी इंडियन्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि दोन्ही टीम्स बॉलिंग लिस्ट लगेचच कळवा. सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्राईकच्या दिशेने जर पाहिलं तर ओमकार माने, नॉन स्ट्राईकला प्रयाग कुदळे, तर गोलंदाजी मार्कवर अक्षय मोडक सज्ज होत आहेत. आणि पंचांचा इशारा देखील आला जाईल. लेझी प्ले, 2 धावसंख्येने सुरुवात. अर्थात आता 24 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव गरजेची आहे. लेझी प्ले, चला खेळूया वडकी सुपर लीग. इथे आक्रमण समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न होता. बॅकअप करतायत रमेश, तोपर्यंत 1 धाव येईल. एक सन्मानजनक सुरुवात आणि धावफलकावरती 3. 23 चेंडू 23. रनरेटचा विचार करावाच लागेल. इथे फुल टॉस चेंडू, समोरच्या दिशेने आक्रमण आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक झाले दर्शक झाले दिवाने. छेदन षटकार. धावफलकावरती 9. आता मात्र समीकरण 22 चेंडू 17. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. 21 चेंडू विजयासाठी 15 धावींची गरज. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबल इथे देखील घेतली जाते. 13 धावसंख्येवरती धावफलक असेल. आता 20 चेंडू 13 धावींची गरज. 4 चेंडूंमध्ये 13 आल्यात. इथे देखील खोलवर टप्प्या चेंडू समोर दिशेने खोदलाय. क्षेत्ररक्षक येतील. वेगवान सिंगल. 14 धावसंख्येवरती धावफलक आहे. शेवटचे आता 19 चेंडू 12 धाव्यांची गरज. 19 चेंडू 12. खोलवर टप्प्या चेंडू समोर दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात येत आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या येतील. या 2च्या मदतीने धावफलक 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटचे 18 चेंडू 10 धावींची गरज. इथे मात्र आक्रमण केलंय. चेंडू उंच हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. झेल टिपलाय. प्रयाग कुदळीची खेळी संपुष्टामध्ये. विकेट आली आहे. विशाल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज आहेत. न्यू बॅटर देखील दाखल झाले आहेत. रोहित समोरच्या दिशेने आक्रमण आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. या 2च्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 16 बॉल 8 धावेंची गरज विजयासाठी. नो बॉल. पंचांचा इशारा आलाय. 19 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. यानंतरचा चेंडू फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2005 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला. फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं. इथे चेंडू उंच हवेमध्ये आहे. झेल तर टिपला आहे, परंतु फ्री हिट विसरून चालणार नाहीये. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 21. 15 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. इथे आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. प्रथम चांगले क्षेत्ररक्षण करेल. 1 धाव येईल. धावफलकावरती 22 धावा आहेत. 14 चेंडू 4 धावा समीकरण.
इथे आडव्या बॅटने आक्रमण तर आहे, क्षेत्ररक्षक झालेत दर्शक आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंनी इथे नक्कीच मिळतील आणि या 6 धावसंख्येबरोबर सामना विजय होत आहेत. वडकी सनरायझर्स खूप खूप असं अभिनंदन. आणि बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच ओमकार शिंदे. ओमकार, या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. चला, शेवटच्या मॅचला सुरुवात होणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ इंडियन टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी वडकी नाईट रायडर्स दाखल